नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली बरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जगदीश खेबुडकर यांच्या गीतातल्या या पंक्ती आहेत. एखादी महान व्यक्ती जेव्हा एखादं कार्य सुरू करते, तेव्हा त्या कार्याचं खरं यश हे त्या व्यक्तीच्या पश्चात ते कार्य किती निष्ठेने आणि प्रगल्भतेने पुढे नेलं जातं ह्यातच असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्याला आता 100 वर्ष होऊन गेली. डॉक्टर हेडगेवार यांची 21 जूनला पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हा विशेष भाग प्रस्तुत करत आहोत. संघाची शाखा, संचलन, शिबिर ह्या व्यतिरिक्त संघ काय करतो हे अनेकांना माहिती नसतं. तर आज त्याविषयी जाणून घेऊया. आज आपण ऐकणार आहोत मुंबई तरुण भारतमध्ये 28 ऑक्टोबर 2023 प्रकाशित झालेला एक लेख. लेखाचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा कार्य. लेखक आहेत सुहासराव हिरेमठ. मूळ सोलापूरचे असलेल्या सुहासरावांनी जून 1973 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून पूर्णवेळ कामाला प्रारंभ केला. तालुका प्रचारक, जिल्हा प्रचारक, प्रांत प्रचारक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यावर त्यांच्याकडे अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुख म्हणून दायित्व आलं. अनेक वर्ष हे दायित्व पार पाडल्यावर सध्या ते अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांनी लिहिलेला हा लेख तर आपण वाचणारच आहोत आणि ह्या भागाच्या शेवटी श्री प्रसाद जिरांकलगीकर यांनी डॉक्टर हेडगेवारांना अमूर्त मूर्त मूर्तिमंत ह्या गीताच्या स्वरूपात वाहिलेली भावांजली ऐकणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐकत राहा. ऐकूया लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा कार्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संपूर्ण देशात, सर्व राज्यात 1 लाखांपेक्षा अधिक सेवा कार्य चालवत आहेत. यामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कार, पर्यावरण, ग्रामविकास अशा विविध आयामात संस्कार केंद्र, शिकवणी केंद्र, अभ्यासिका, वाचनालय, दवाखाना, बचत गट इत्यादी छोट्या सेवा कार्यांपासून ते हॉस्पिटल, रक्तपेढी, आरोग्य मित्र योजना, वसतिगृह, दिव्यांग मुलांसाठी शाळा, रोजगार प्रशिक्षण, रोजगार विनिमय केंद्र, फिरती विज्ञान प्रयोगशाळा, फिरता दवाखाना, अनाथ मुला-मुलींसाठी तसंच नवजात अर्भकांसाठी आश्रम अशी विविध प्रकारची सेवा कार्य आणि सेवा प्रकल्प चालवले जातात. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारजी हे जन्मजात देशभक्त होते. अंतःकरणात जाज्वल्य राष्ट्रभावना, प्रखर सामाजिक जाणीव आणि संवेदना, त्याप्रती असणारी कर्तव्याची आणि समर्पणाची भावना इत्यादी गुण त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होते. ते कोलकात्याला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना ऑगस्ट 1913 मध्ये दामोदर नदीला पूर आला होता. त्यावेळी रामकृष्ण मिशनच्या योजनेतून आपल्या सहाध्यायांना घेऊन त्या पूरग्रस्त भागात त्यांनी सर्व प्रकारची मदत केली. दिनांक 11, 12, 13 ऑगस्ट हे 3 दिवस म्हणजे सलग 72 तास डॉक्टर हेडगेवार यांनी अविश्रांत सेवा केली असं त्यांचे त्यावेळचे सहाध्यायी डॉक्टर व्यंकटरमण यांनी लिहून ठेवलंय. पुरानंतर पसरलेल्या आजारात घरोघर जाऊन त्यांनी उपचारही केले. नागपूरजवळ रामटेक येथे दरवर्षी रामनवमीला मोठी यात्रा भरत असते. तिथे यात्रेकरूंची प्रचंड गर्दी होत असते. व्यवस्था आणि अनुशासनाच्या अभावामुळे तिथे चेंगराचेंगरी होत असे, अपघात होत असत, अनेक जण जखमी होत असत. विशेषतः स्त्रिया आणि लहान मुलं यांना अधिक त्रास होत असे. हे पाहून डॉक्टर हेडगेवार यांनी संघ स्थापनेनंतर स्वयंसेवकांना घेऊन
त्या यात्रेमध्ये आवश्यक त्या व्यवस्था केल्या. अनुशासन नीट राहील, सर्वजण रांगेतून दर्शन घेतील, चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी सर्व स्वयंसेवकांनी घेतली. पुढे काही वर्ष हा उपक्रम असाच चालू होता. हे पाहून किंवा ऐकून नंतर अनेक जणांनी आपल्या क्षेत्रातल्या यात्रांच्या वेळी अशीच व्यवस्था केली. हिंदू समाजाचं सुख ते माझं सुख, समाजाचं दुःख ते माझं दुःख, हिंदू समाजाचा सन्मान तो माझा सन्मान, समाजाचा अपमान तो माझा अपमान, हिंदू समाजावरचं संकट हे माझ्यावरचं घोर संकट. ही भावना प्रत्येक हिंदूच्या रोमरोमात जागृत करणं हाच संघटनेचा मूलमंत्र आहे. ह्या डॉक्टर हेडगेवार यांच्या अमृतवचनाप्रमाणे संघाच्या दैनंदिन शाखेतून आणि अन्यान्य कार्यक्रमातून स्वयंसेवकांच्या मनात सामाजिक जाणीव, समाजाविषयी संवेदना, सेवाभाव, कर्तव्यभाव जागृत होतो. त्यामुळे असे स्वयंसेवक सेवेसाठी सदैव तत्पर असतात. म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की समाजात जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी सर्वप्रथम पोचणारे आणि सर्व प्रकारचे मदत कार्य आणि पुनर्वसनाचे कार्य करून सर्वात शेवटी परत जाणारे हे संघाचे स्वयंसेवकच असतात. महाराष्ट्रात पुण्यात पानशेत धरण फुटीमुळे आलेला पूर असो, 1967 मधलं कोयना खोरं, 1993 मधला लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे झालेला भूकंप असो, 1952 आणि 1972 मध्ये महाराष्ट्रात पडलेला भीषण दुष्काळ असो, 2005-06 आणि 2019, 2021 या वर्षी सांगली कोल्हापूरमध्ये आलेले पूर असो, तसंच निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात आलेलं संकट असो, प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी त्वरित धावून जाऊन मदत कार्य केलं आहे. ह्याचप्रमाणे गेल्या 70-80 वर्षात देशातल्या विविध राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती जसं उत्तराखंड आणि गुजरात मधले भूकंप, केदारनाथ घाटीतला प्रलय, ओडिशा, आंध्र या राज्यात समुद्रात आलेलं वादळ, केरळ, अंदमान येथलं सुनामीचं संकट असो, वेळोवेळी झालेले दुर्दैवी रेल्वे अपघात असो, सर्व वेळी स्वयंसेवकांनी झटून काम केलेलं आहे. हरियाणामध्ये दिनांक 12 नोव्हेंबर 1996 चरखी दादरी इथे अरब एअरवेज आणि कझाकिस्तान एअरवेज यांच्या 2 विमानांच्या आकाशात झालेल्या भीषण अपघातात सुमारे 350 प्रवासी मृत्युमुखी पडले. बहुतेक त्यातले सर्वजण मुसलमान होते. त्या सर्व ठिकाणी स्वयंसेवकांच्या निस्वार्थ सेवाभावनेचं, समाजभक्तीचं आणि परिश्रमशीलतेचं दर्शन नागरिकांना घडलं आहे. यापैकी नोव्हेंबर 1977 मध्ये आंध्रमधल्या समुद्रात झालेल्या वादळामुळे आलेल्या भीषण संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना पाहून तिथले सर्वोदयी नेते के. प्रभाकर राव यांनी राष्ट्रसंघाच्या RSS ह्या 3 इंग्रजी अक्षरांचा विस्तार करताना म्हटलं, RSS मीन्स रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस. ह्याच पद्धतीने आपल्या देशावर 1962 मध्ये चीनने केलेल्या आक्रमणाच्या वेळी आणि 1948, 1965, 1971, 1999 मध्ये पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाच्या वेळी स्वयंसेवकांनी सर्व प्रकारचं मदत कार्य आणि सेवा कार्य केलं, ज्याची प्रशंसा तत्कालीन सेनाधिकाऱ्यांनी देखील केली. 1962 मध्ये चीनच्या आक्रमणाच्या वेळी स्वयंसेवकांनी केलेल्या मदत कार्यावर प्रसन्न होऊन ज्यांनी जीवनभर संघाला विरोध केला ते आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिनांक 26 जानेवारी 1963 दिल्ली येथल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संघाला आमंत्रित केलं. त्यावेळी 3500 स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध संचलन सादर केलं. ही जशी संकट प्रसंगी केलेली सेवा कार्य आहेत, तसंच आपल्या देशात 30% अधिक समाज दारिद्र्य रेषेखाली म्हणजे वंचित, पीडित, अभावग्रस्त आहे. अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कार
यांच्या अभावामुळे हा वर्ग नेहमीच आपदग्रस्त असतो. ज्याप्रमाणे शरीराचा एक अवयव जरी दुर्बळ असला तरी त्या संपूर्ण शरीराला कोणी सक्षम म्हणत नाही. दिव्यांगातच त्या व्यक्तीची गणना होते. त्याचप्रमाणे ज्या समाजातला एक वर्ग दुर्बळ, अभावग्रस्त आहे, त्या समाजालाही कोणी सक्षम म्हणणार नाही. ह्या वर्गात शहरी भागातल्या झोपडपट्ट्यातले, दुर्गम ग्रामीण क्षेत्रातले आणि वनवासी क्षेत्रातल्या नागरिकांचा समावेश होतो. यांच्यासाठी प्रामुख्याने 4 आयामात म्हणजेच 4 विभागात सेवा कार्य चालतात: शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि रोजगार म्हणजेच स्वावलंबन. स्वयंसेवक विविध संस्थांच्या द्वारे यांच्यासाठी सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक सेवा कार्य चालवतात. ह्या सेवा कार्यांचा उपयोग करून विद्यार्थी, युवा वर्ग, महिला, प्रौढ वर्ग यांनी आपल्या सर्व प्रकारच्या अभावांवर मात केली आहे आणि करत आहेत. सर्व सेवा कार्यांचा एक समान उद्देश म्हणजे समाजातल्या ह्या घटकांना स्वावलंबी, स्वाभिमानी आणि परिश्रमी बनवणं आणि त्यांच्या मनात सामाजिक जाणीव जागृत करणं. सेवा कार्याच्या उपलब्धीबाबत एक त्रिसूत्री सांगितली जाते. पहिलं सूत्र आहे, सेवित लाभार्थी सेवक बने. म्हणजेच सेवा कार्याचा उपयोग करून स्वतः सक्षम बनणं आणि इतरांना सक्षम बनवण्यासाठी स्वतः सेवक बनून सेवा कार्यात सहभागी होणं. दुसरं सूत्र आहे, कर्मचारी कार्यकर्ता बने. सेवा संस्थेमध्ये नोकरीच्या उद्देशाने येणारे महिला, पुरुष तिथल्या वातावरणामुळे हळूहळू केवळ नोकर किंवा कर्मचारी न राहता कार्यकर्त्यांच्या मानसिकतेत येतात आणि त्याच भावनेतून तेथे काम करतात. यांच्यामुळे त्यांच्याही कार्यशैलीत फरक पडतो आणि सेवा संस्थेतलं वातावरणही सेवानुकूल बनतं. आणि तिसरं सूत्र आहे, दानदाता समयदाता बने. स्वयंसेवकांनी चालवलेल्या एकाही सेवा कार्यासाठी शासकीय अनुदान घेतलं जात नाही. समाजातील संपन्न धनवान मंडळी या सेवा कार्यासाठी धन किंवा साहित्य देत असतात. हे धन देणारे महानुभाव प्रारंभी केवळ धन देतात, पण नंतर त्या सेवा कार्याची प्रगती आणि उपलब्धी पाहून त्यांच्या मनातला सेवाभाव आणखी वृद्धिंगत होतो आणि ते सेवा कार्यासाठी वेळ देऊ लागतात. संपूर्ण देशात या 3ही विषयातली अनेक उदाहरणं आहेत. अशा प्रकारची सर्व कामं स्वयंसेवक हिंदू चिंतनाच्या आधारित करतात. हिंदू चिंतनात सेवा कार्याच्या 3 श्रेणी सांगितल्या आहेत. 3ही श्रेणीतील सेवा कार्य श्रेष्ठच आहेत, पण गुणात्मक दृष्टीने अंतर दाखवणारी आहेत. भुकेल्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं, आजारी माणसाला औषध देणं, शिकू इच्छिणाऱ्याला शिक्षण देणं, या सर्व सेवाच आहेत. पण ह्याला तृतीय श्रेणी असं म्हटलंय. मग द्वितीय श्रेणी काय आहे? तर सेवितांना सेवा देता देता स्वावलंबी बनवणं, आपल्या पायावर उभं करणं, जेणेकरून त्यांना पुन्हा कुणाकडून मदतीची अपेक्षा राहू नये. आणि प्रथम श्रेणी कोणती? तर ती ही आहे की आज सेवित असलेली व्यक्ती सेवक बनेल आणि अन्य सेवित जनांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहील. ह्यालाच सेवित सेवक बने असं म्हटलंय. संघाच्या एका गीतात म्हटल्याप्रमाणे, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. त्याचंच हे मूर्त रूप आहे. सुप्रसिद्ध कवी, साहित्यकार विंदा करंदीकर यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. सेवा कार्यांद्वारे समाजातला आज अक्षम असणारा वर्ग सक्षम बनावा आणि त्यानेही राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपलं योगदान द्यावं. ह्यातूनच आपला संपूर्ण समाज सशक्त आणि सक्षम बनेल. त्यातून आपला देशही सामर्थ्य संपन्न बनेल. ही सेवा कार्यामागची भावना आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, जगाला सुख, शांती, आनंद प्रदान करण्याचं ईश्वरी दायित्व भारतावरती आहे. त्यासाठी समाजाची सक्षमता अत्यंत आवश्यक आहे. साने गुरुजी यांनी आपल्या बलसागर भारत होवो या कवितेत शेवटी हेच म्हटलंय, ही माय थोर होईल, वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल,
तो सोन्याचा दिन येवो. तो सोन्याचा दिवस जवळ येऊ लागलाय हे सर्वांनाच जाणवत आहे. म्हणून सेवा कार्याची आणि सेवा कार्यकर्त्यांची संख्या वाढवून या कार्यापासून कोणीही वंचित राहू नये हा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं सर्वांना वाटतं. हा लेख प्रकाशित झालाय 28 ऑक्टोबर 2023 ला आणि लेखक आहेत सुहासराव हिरेमठ. आज आपण जून 2026 मध्ये हा एपिसोड ऐकतो आहोत. तर सर्वात नवीन माहिती काय आहे तेही आपण पाहूयात. मार्च 2026 मधल्या सेवा कार्यांची संख्या ह्या प्रकारे: शिक्षण एकूण 68,139, स्वावलंबन म्हणजेच रोजगार 21,755, स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य 23,838, सामाजिक संस्कार ह्या विभागात 29,201 अशी एकूण 1,67,113 सेवा कार्य आज संपूर्ण देशभरात यशस्वीपणे कार्यरत आहेत. आणि आता ह्यानंतर ऐकूया श्री प्रसाद जिरांकलगीकर यांनी परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांना वाहिलेली भावांजली अमूर्त मूर्त मूर्तिमंत. अमूर्त मूर्त मूर्तिमंत, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदांसी, देशकारी विरमुदे. उमलतील या कळ्या, हळूहळूची पाकळ्या, तत्सुगंध तुझ समान, सर्व दूर पसरू दे. येत शरण तव पदांसी, देशकारी विरमुदे. पुष्पफले नको आम्हासी, अर्पू दे तुझ्या पदांसी. स्वार्थाचे होम हवन, तुझ पुढेची होऊ दे. येत शरण तव पदांसी, देशकारी विरमुदे. आम्हासी तूच ध्येय देव, सेवू धरुनी भक्तिभाव. पूजने तुझ्या आम्हास, देवरूप होऊ दे. येत शरण तव पदांसी, देशकारी विरमुदे. अससी भव्य दिव्य दीप, तेज तुझे असे अमूप. ज्योत तीच आमुच्याही, हृदयांतरी उजळू दे. येत शरण तव पदांसी, देशकारी विरमुदे. अमूर्त मूर्त मूर्तिमंत, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदांसी, देशकारी विरमुदे.
येत शरण तव पदांसी देशकारी